आपण पाहतोय माननीय मुंबईकरांसाठी एक गिफ्ट उपमुख्यमंत्री राजकीय एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफ समारंभ यानंतर होणार आहे आणि या मेट्रो लाईन 2B चा औपचारिक प्रारंभ इथे होतो आहे. आणि मेट्रो लाईन 2B ची सेवा आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो मुंबई मेट्रो 9 पर्यंत डायमंड गार्डन ते मंडाळा मेट्रोचं उद्घाटन झालेलं आहे. या मेट्रोला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचीही हजेरी. तर आता प्रवासी सेवेसाठी नव्या वेळापत्रकानुसार ही मेट्रो खुली करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह एकनाथ शिंदे हे आता या मेट्रोतनं प्रवास करतात. तर लोकार्पणानंतरची पहिली फेरी ही मेट्रोची. मुख्यमंत्री स्वतः या मेट्रोमधनं प्रवास करतात. तर मेट्रो 2Bचं हे लोकार्पण करण्यात आलेलं आहे. डायमंड गार्डन ते मंडाळा मार्गाचं लोकार्पण झालेलं आहे. तर एकूण या मार्गाची लांबी आहे 5.38 किलोमीटर आणि पहिली गाडी पहाटे 6ला असणार आहे. तसंच शेवटची गाडी ही रात्री 10:30 वाजता सुटणार आहे आणि साधारणतः 9 मिनिटं 20 सेकंदांच्या वेळेने ही मेट्रो उपलब्ध असणार आहे प्रवासासाठी. तर एकूण दिवसभरात 209 फेऱ्या असणार आहेत मेट्रो 2Bच्या. आणि आता डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे टप्पा पहिली शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या तर महामुंबईतल्या मेट्रो जाळ्याचा विस्तार होताना दिसतोय आपल्याला आणि याचाच एक भाग म्हणून मुंबई मेट्रो 9 मेट्रो 2Bचं हे लोकार्पण झालेलं आहे आणि या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे आणि आता यानंतर पहिली फेरी स्वतः या पहिल्या फेरीमध्ये मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री हे प्रवास करतात या मेट्रोमधून. तर महामुंबईतील मेट्रो जाळ्याचा विस्तार करण्यासाठी दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका 9 आणि अंधेरी ते मानखुर्द 2B या मार्गिकांचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आणि उद्यापासून, आज याचं लोकार्पण झालं आणि उद्यापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी, मुंबईकरांसाठी ही मेट्रो सेवा खुली करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र नगर मंडाळे ते डायमंड गार्डन उद्यान पर्यंत मेट्रो 2B असणार आहे आणि एकूण 5.38 किलोमीटरची ही लांबी आहे या मेट्रो मार्गाची. तर यामुळे मंडाळ्यातल्या सगळ्या मुंबईकरांना प्रवास करणं सुखकर होणार आहे. मंडाळा ते डायमंड गार्डन असा हा पहिला टप्पा आहे मेट्रोचा. तर उद्यापासून म्हणजेच 8 एप्रिलपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही मेट्रो 2
ब खुली होणार आहे. जरा या मार्गावर मेट्रो कशी धावणार आहे त्यावर सुद्धा आपण नजर टाकूया. तर या मार्गाची खरं तर एकूण लांबी आहे 5.38 किलोमीटर आणि पहिली गाडी ही पहाटे 6ला सुटणार आहे. अर्थातच जे चाकरमानी सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी घर सोडतात त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सेवा मानली जाते आणि शेवटची गाडी रात्री 10:30च्या सुमारास सुटणार आहे. तर एकूण 209 फेऱ्या होणार आहेत. तर याची फ्रिक्वेन्सी सुद्धा चांगली ठेवण्यात आलेली आहे. 9 मिनिटं 30 सेकंदांची फ्रिक्वेन्सी महाराष्ट्र नगर मंडाळे ते डायमंड गार्डन पर्यंतच्या या मार्गावर ठेवण्यात आलेली आहे. तर गर्दी टाळण्यासाठी ही वारंवारिता आहे ती सुद्धा या वारंवारितेचा विचार करण्यात आलेला आहे आणि 9 मिनिटं 30 सेकंदांच्या अंतराने ही मेट्रो सेवा असणार आहे. मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत. तर याचा आणखी एक फायदा म्हणजे इंटरचेंज सुद्धा खरं तर मुंबईकरांना प्रवाशांना या मेट्रोनं या मार्गानं प्रवास करता येणार आहे. दहिसर स्थानकावरून मेट्रो 2A आणि मेट्रो 7 आणि 9 दरम्यान हे मेट्रो बदलणं शक्य होणार आहे. आपण पाहतोय या मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिसतात या मेट्रो मार्गिकेतनं प्रवास करताना. तर अत्यंत महत्त्वाचा टप्पा मुंबईच्या दळणवळण आणि मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या दिशेने होताना दिसतोय. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो लाईन 9चे आणि मेट्रो लाईन 2Bचं लोकार्पण झालेलं आहे. तर मुंबईला लवकरात लवकर मेट्रो सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध होतं आणि त्या संदर्भातले अनेक प्रकल्प येणाऱ्या भविष्यकाळात येऊ घातलेले आहेत. आपण पाहतोय हार्बर लाईनवर आणि ठाणे इथं पहिल्यांदाच मेट्रो धावणार आहे. मेट्रो 9 आणि 2Bचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे थेट अंधेरी ते मीरा भाईंदरचा प्रवास शक्य होतोय. तर मुंबईतल्या मेट्रो ट्रेनच्या जाळ्याचा विस्तार अतिशय झपाट्यानं होताना दिसतोय आणि मेट्रोच्या जाळ्यांचा विस्तार करण्यासाठी दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका 9 आणि अंधेरी ते मानखुर्द मेट्रो 2Bचं लोकार्पण झालेलं आहे. या दोन्ही मार्गिकांचं आज लोकार्पण झालं आहे. तर लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. तर ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू झाली असून हार्बर लाईन परिसरातील मेट्रो जोडणी यामुळे शक्य होणार आहे. तसंच मेट्रो मार्गिका 7 आता मार्गिका 9 सोबत एकत्रितपणे म्हणजेच ज्याला आपण एका पद्धतीचा इंटिग्रेटेड कॉरिडोर असं म्हणू शकतो. तर हा कॉरिडोर सुरू झालेला आहे आता आणि त्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा भाईंदर म्हणजेच काशीगाव इथं थेट अखंड प्रवास करता येणं आता मुंबईकरांना शक्य होणार आहे. तर यापूर्वी एकत्रितपणे चालणाऱ्या मेट्रो 7 आणि मेट्रो 2A हे मार्गसुद्धा आता बदललेले आहेत आणि दोन्ही स्वतंत्र मार्गिकांप्रमाणेच धावणार आहेत. तर महाराष्ट्र नगर मंडाळे आणि देशभक्त NG आचार्य उद्यान म्हणजे डायमंड गार्डन ज्याला आपण म्हणतो ती मेट्रो 2B तिचं लोकार्पण झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या मार्गिकेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह या मेट्रो मार्गिकेतनं प्रवास केला, या मेट्रोमधनं प्रवास केला
आणि उद्यापासून ही मेट्रो सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. तर एकूण या मार्गाची लांबी जवळपास 5.38 किलोमीटर आहे आणि पहिली गाडी म्हणजेच उद्यापासून आता प्रवास करता येणार आहे. त्यामुळे पहिली गाडी पहाटे 6ला पहिली मेट्रो सुटणार आहे मंडाळेवरनं आणि त्यानंतर शेवटची गाडी ही 10:30च्या सुमारास असेल. तर साधारणतः गर्दी टाळण्यासाठी या मार्गिकेवर साधारणतः 9 ते 9:30 मिनिटांमध्ये दर 9:30 मिनिटांनी ही मेट्रोची फ्रिक्वेन्सी असणार आहे, वारंवारिता असणार आहे आणि एकूण 209 फेऱ्या होणार आहेत. तर या मेट्रोचा प्रवास आटोपून उपमुख्यमंत्री आता पुन्हा जात आहेत. आपण पाहतोय उद्यापासून ही मेट्रो मार्गिका म्हणजेच उद्यापासून 8 एप्रिलपासून ही मार्गिका सर्वसामान्य प्रवाशांसाठी वापरण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे आणि मुंबईच्या मेट्रो जाळ्याच्या विस्तारीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं हे पाऊल. मेट्रो 2B पहिला टप्पा आहे हा. डायमंड गार्डन ते मंडाळा मेट्रो या मार्गाचं लोकार्पण झालेलं आहे. तर मेट्रो मार्गिका 7 आणि मेट्रो मार्गिका 9 सोबत आता एकत्रित प्रवास करणंही मुंबईकरांना शक्य होणार आहे. हे विशेष म्हणजेच इंटिग्रेटेड कॉरिडॉर असा उल्लेख या खरं तर सगळ्या प्रकल्पाचा करण्यात येऊ शकतो येईल आणि त्यामुळे आता या अंधेरी पूर्व ते मीरा भाईंदर म्हणजेच काशीगाव असा थेट अखंड प्रवास करणं मुंबईकरांना शक्य होणार आहे आणि यापूर्वी एकत्र चालणाऱ्या मेट्रो 7 आणि मेट्रो 2A यांचे मार्गसुद्धा बदलणार आहेत. तसंच या दोन्ही आता स्वतंत्र मार्गिकांमध्ये धावणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्गाला लिंक रोडशी थेट जोडणी उपलब्ध नसेल तर दहिसर स्थानकाबाहेर न पडताच प्रवाशांना मेट्रो मार्गिका बदलणं आता शक्य होणार आहे. हे यातलं महत्त्वाचा मुद्दा आपण म्हणता येईल. तर उद्यापासून म्हणजे 8 एप्रिलपासून आता सुरू होणार आहे मंडाळा ते डायमंड गार्डन ही मेट्रो सेवा, 2B ची ही मेट्रो सेवा. तर अंधेरी पूर्व ते काशीगाव असा मेट्रो 7 आणि 9 असा संयुक्त टप्पासुद्धा आहे आणि एकूण या मार्गाची लांबी 19.79 किलोमीटर आहे आणि पहिली गाडी ही पहाटे 5 वाजता असणार आहे तर शेवटची गाडी ही रात्री 11 वाजता असणार आहे. तर सोमवार ते शुक्रवार एकूण 276 फेऱ्या होणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी या अनुक्रमे 223 आणि 205 फेऱ्या होणार आहेत अंधेरी पूर्व ते काशीगाव या मेट्रो मार्गावर. तर महाराष्ट्र नगर मंडळ आणि देशभक्त NG आचार्य उद्यान म्हणजेच डायमंड गार्डन मेट्रो 2B चं लोकार्पणसुद्धा झालेलं आहे आणि हा मार्गसुद्धा एकूण 5.38 किलोमीटरचा असणार आहे आणि उद्यापासून हा मार्ग 8 एप्रिलपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. सर्वसामान्य मुंबईकरांना या मेट्रोचा लाभ घेता येणार आहे. तर पहिली गाडी ही पहाटे 6 वाजता असेल आणि शेवटची गाडी रात्री 10:30च्या सुमाराला असेल. एकूण दिवसभरात या मेट्रोच्या 209 फेऱ्या होणार आहेत. तर दहिसर स्थानकावरून मेट्रो 2A आणि मेट्रो 7-9च्या दरम्यान बदल म्हणजेच इंटरचेंज कॉरिडॉर हा शक्य असणार आहे. तर या मार्गावर धावणारी ही पहिली फेरी म्हणून या मेट्रोला अत्यंत सुंदर पद्धतीनं सजवण्यात सुद्धा आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या मेट्रोमधून पहिल्या फेरीतून प्रवास सुद्धा केला. तर दर 9 ते 9:30 मिनिटांच्या अंदाजाने या वारंवारितेनं या फ्रिक्वेन्सीनं ही मेट्रो 9-2B धावणार आहे.